तर गाईज आता आपण वाशी मार्केटला पोहोचलोय. बघा आपली इथे गाडी लावली. इथं अशी काही शेती केली भरपूर मेहनत आहे गाईज. आणि माणसं पण आता हे बघा आले ती आता आमची गाडी भरणार. आम्हाला बोंबलवली नाही. आम्हाला खरोखर काहीच बोंबलवला नाहीत. तर गाईज हे बघा फायनली कलिंगड फुल पॅक केलेले आहेत. आणि आता आम्ही निघतो इथून. चलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश वास्कुडे ब्लॉग. तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत. ते गाईज तुम्ही म्हणता असाल हे परत रात्रीचे कुठे चालले. परत आम्ही चाललो आमच्या कामानिमित्त सिंग मुंबई वाशी मार्केट. गाईज डोक्यावरती पनी मारले नाही डायरेक्ट आलोय. कारण का असेच जरा ठेवले. विषय काय माहिती काय गाईज आज आपण पुन्हा एकदा चाललो आहोत वाशी मार्केटला मुंबईच्या. तर गाईज आता आपण चाललोय. विक्रम मोहिते पण चाललेत आणि मी पण. तर आता आपण आपली गाडी घेऊन चाललो बी क्लास नवीन वाली. चला भेटू डायरेक्ट प्रवासात. बघूया आज परत वाशी मार्केटला काय बघायला भेटतं आपल्याला. तर जय श्रीराम. ट्रॅफिक भेटू दे नको द्यावा. चला भेटू आपण पुढे प्रवासात. लेट्स गो. तर गाईज आता आपण आलो आहोत चिपळूणला. चिपळूणची सिटी बघूया का. सिटी म्हणजे लाईट वगैरे कसा लागेल बघा हायवेला. जबरदस्त एकदम. साठी काल पण रँक होती आज पण रँक आहे. काही तिथे लय मोठा विषय आहे. काहीतरी याच्यावरती उपाय झाला पाहिजे. कारण का एवढी लोक थांबले तिथे. एवढा टाइम पण वाया येतो लोकांचा. बघून आम्हाला त्रास होतोय. म्हणजे आम्हाला वेगळं वाटतं एवढा वेळ थांबणं तिथे. ट्रॅफिकच्या वरचं काम आहे ते पण. तर भावांनो आज पुन्हा एकदा आम्ही त्याच सुरंगमधनं. तर काही समोर होता कशाही टनांना परत आलेलो आहोत. आपल्या पाचच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असाल पुन्हा बघा. बघा कशाही टन कसं आहे. मागच्या ब्लॉकमध्ये अचानक लाईट गेली. सगळं लाईट काय म्हणजे आपल्या हेल्मेटला पण बंद होता. लाईट चालू होतं ना हेल्मेट बंद होता. तर हेल्मेट बंद असल्यामुळं लगेच लाईट गेला तर पूर्ण कालो आणि पुरा म्हणजे पूर्णच्या पूर्ण ब्लॅक लगेच लाईट चालू गेला चालू कसा झाडं बघा सपा सेफ रॅपिड ए हॉर्न नको वाजू रे बाबा. हॉर्न कान फुटतात. काहीच ह्या टनलमध्ये जर एअर ऑन असेल गाडीला आणि वाजवला कानाची ना कानाची लाईनी तुटू शकतात आतमधल्या वायरी. एअर ऑन वाजलं ना तर कानाच्या वायरी पद्धतीने उठव. गाईज एवढा सगळा प्रवास करून आम्ही थांबलो आता इथे महाडला थांबलो प्रॉपर. आणि चहा वगैरे पिऊया इथं. आणि नंतर भेटू आपण डायरेक्ट. थोडीशी चहाचा एक घोट घेऊया आणि प्रवासाला सुरुवात करू. तर चला बघा इथं असं थांबलोय. पुढे महाड आणि पेन. चला अशी काय आपली गाडी आहे इथे. झोपायची पद्धत आहे की हे काय तुझं घर आहे की. चहा प्यायला थांबलं तिथे मस्ती बघायची काय ती बघा. ह्याला काय अर्थ आहे काय करलायस. झोप यायला लागली. झोप तिथे मी येतो सकाळी. सायकल तर जुगाड बघ. विषय आहे काय मस्त वाटलं ना. पैसे वसूल लाईटीचे. तर गाईज आता इथं चहाची भावान दिला होती ना आम्हाला जबरदस्त. आणि आता आपण निघाले फ्रेश होऊन. चला डायरेक्ट आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर गाईज आता आपण पनवेलला पोहोचलोय. तर गाईज आता आपण पनवेलला पोहोचलोय. बिल्डिंग्स वगैरे तुम्ही बघू आहे बघा. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तिकडं. तर गाईज आता आपण वाशी मार्केटला पोहोचलोय. बघा आपली इथे गाडी लावली. तर आता खाली होते. चला खाली आल्यावर भेटू. आता आम्ही वाशी मार्केटला पोहोचलोय. बघा असं मार्केटला पोहोचलोय. आता माझी ड्युटी संपली. चला आता गाडी वगैरे खाली करूया आणि नंतर भेटू. तर मार्केटमधनं निघाल्यानंतर आपण भेटू डायरेक्ट. हे बघा विक्रम मोदींच्या डोळ्यावरती झोप आहे. बेकार. माझ्या पण झोप आहे. ॲडजस्ट करा गाईज. चलो तर चला जाताना झोपू कुठेतरी भेटलं. तर गाईज आता आपण गाडी वगैरे खाली गेली आणि आता आपण निघालोय. विक्रम मोदींची कंडिशन बघा पहिली काय आहे ती. झोपेत ना उठली गाडी. झोप नाही त्यांना परत आहे. घरी जाके जो सोपेंगे. तर गाईज आता आपण खाली वगैरे केले गाडी. आता आपण निघालो घरी जायला. तर चला परतीच्या प्रवासाला सुरुवात. तर गाईज आता आपण आलो माणगावला. माणगावला आपल्याला एक छोटंसं भाडं आहे माणगाववरून. म्हणजे जाताना आपला कलिंगड घेऊन जायचं. कलिंगड
विक्रम कुठली रे? कलिंगड. कलिंगड. काय चला भरूया आपण कलिंगड, तुम्हाला दाखवतो. कलिंगड आपल्याला आता भरायचं गाडीत म्हटलं तर ते गाडीचं आता एमटी वजन आपल्याला करायचं आहे. सो आता आम्ही मानगावला आलोय, ते काटा शोधतोय, काटा भेटना झाला आहे. काहीच बघूया काटा कुठे भेटतोय काय. तर काहीच आता आपल्याला तो काटा शोधतोय आपण, म्हणजे वजन करायचा जो काटा आहे गाडीचा. तर तो आम्ही शोधायला चाललोय. बघूया वजन करूया गाडीचं आणि मग लोडिंग करायला जाऊ. तर चला भेटू डायरेक्ट पुढे. पुढे बघा काय आहे ते पाईप आहे. काय घेऊन चाललंय रे? टनल घेऊन चाललंय की हे बघा मानगावचं सनराईज बघा. बघा मस्तपैकी होत आहे सकाळ सकाळच. तर गाईज आपण काट्यावरती आलेलो आहे फायनली गाईज. आता आपण काट्यावरती आलोय. एमटीचं वजन घेऊया नंतर भेटू. तू उतरणार तुझं पण वजन पकडलं जाईल. तर गाईज बघा वजन काट्यावरती आपल्या गाडीचं वजन वगैरे करून झालंय आणि आता आपल्याला लोडिंग केल्यानंतर परत वजन करायला लागणार आहे. लोडिंग केल्यानंतर वजन करून मग फायनल इथून निघायचं. बघूया आता लोडिंगला कुठे जायचं आहे. त्यांचा गाडीवाला आपल्याला दाखवायला येतो इथं कुठले त्यांचे काय बाग आहे ती, आणि ती बघितल्यानंतर आपण म्हणजे तुम्हाला काहीच बाग दाखवतो. बाग कलिंगडाची बाग. तर गाईज चला बघूया आपण कसं काय आहे. गाईज इथं आपली गाडी लावली आणि आता आपल्याला जायचं आहे गाडी घेऊन आपली. सो तो बागेत जे बाग मालक आहेत त्यांनी आम्हाला लोकेशन सांगितलं नाही. तर चला. तर गाईज आता आपल्याला त्यांनी लोकेशन दिलं नाही आणि आता आपण त्या लोकेशननुसार जाऊया. त्यांचं लोकेशन. तर चला पहिल्यांदा आपण आलो इकडे. चला लेट्स गो. तर गाईज आता गाडी वगैरे भरा, त्यांची माणसं जरा लेट येणार आहेत. ते बोलले की तुम्ही नाश्ता वगैरे करून या आलात तर, कारण का तिकडे काय खायला वगैरे भेटणार ना. कलिंगड खाणार आहे मी. तर कलिंगड वगैरे जगणार आहे का ब्रो? काय बोलताय ब्रो? तर चला गाईज आता आपण इथे गाडी लावूया. हाताचा रंग बघत चला गाईज नाश्ता वगैरे करूया नंतर भेटू. तर चला गाईज थोडा नाश्ता करूया आणि नंतर भेटू आपण. तर आपण मानगावला थांबलो इथं. नाश्ता बघूया इथं चांगला भेटतो का कुठे. हायवे आहे इकडं. हे हायवेचं काम अजून व्हायचं आहे. हा हायवेचं काम झालं आहे. ते मिसळ वगैरे खाऊया नंतर भेटूया. माझा चेहरा फ्रेश असतो कायम. गाडी मला म्हणतो फ्रेश कसा काय तू? आम्ही दररोज अंघोळ करतो सकाळ संध्याकाळ. मस्करीचा विषय आहे, सोडून तसा विषय. सो गाईज अशा प्रकारे आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आपण चाललो गावात त्या. तर चला आता आपण जरा गाडी चालू तुम्हाला तिकडचा व्ह्यू नंतर दाखवतो. हे बघा. तर गाईज आता आपल्याला जे लोड करणार आहेत ते आपल्याला भेटले माणसं आणि आता आपण ते गाडी पार्किंग जातोय कारण का ते चहा प्यायला बोलवलं नाही. तर गाईज लॉक वगैरे केले आपण गाड्यानं. चला बघूया आपला चहा वगैरे पाजणार आहे तिथं ते मालक आणि ते आपण गाडी ठेवले आणि मानगावला आम्ही गावात आहे. असं कुठल्या गावात आहे विचारूया. चला गाईस ऊस बघा ऊस. ही ऊस आहे तिकडं ना. गाईस बघा आपल्या त्या गाडीला फॉलो करायचं आहे. त्या गाडीच्या बरोबर पाठोपाठ जायचं आहे आणि आपली गाडी इकडं आहे. तर गाईस अशा प्रकारे आपल्या आता गाडी भरायला घेतलं नाही. बघा आता आपण कलिंगडाच्या शेतात आहे. चला ते बघा विक्रम होते बघा कुठं बसलेत ते. विक्रम आहे घर. ते बघा कलिंगड खायला लागलीत. आल्या आधी ना गाईस बघा आहे ना आल्याला एक कलिंगड खाल्ला तिथं आतमध्ये जाऊन. साहेबांनी चप्पल आणायला लागलो. चप्पल विसरली तिकडे. तर बघा अशा प्रकारे बाग आहे इथे. तुम्हाला दाखवतो कलिंगडे नाही रे कलिंगडे. बघा कलिंगड बघा असे काय लागले ते बघा. आणि जबरदस्त चव आहे. नाद करायचा नाही. एकदम खतरनाक. आपली गाडी बघा लागली इथे भरायला. कलिंगडवाला कलिंगड. दादा कलिंगड कसं दिलं हो? हे ना होय घ्या की 30 रुपये किलो. तसं घ्यायचं की नाही आम्ही ठरवू. तुम्ही पैसे सांगा किती ते. 30 रुपये किलो दादा घेता का? तुम्ही बसायची ॲक्शन जरा बसा की शेतकऱ्यावाने बसा की. असं काय बसायला लागलंय. हां हां सांगा की आम्हाला कसं कलिंग. किलो. हां 30 रुपये किलो. 25 नाही देतो. या लावून देतो. अहो आम्हाला एकच पाहिजे. कशाला लावालावी करायला लागलाय. घ्या की आता एवढा आलाय लांबून. इथं अशी काही शेती केली भरपूर मेहनत आहे guys. आणि माणसं पण आता हे बघा आले ते एवढी 11 वाजता माणसं आलीत आणि आता आमची गाडी भरणार. आम्हाला बोंबलवली नाही. तर आम्हाला खरोखर काहीच बोंबलवलं नाहीत. हे मालक आहेत आणि ते मालक आम्हाला नाही बघा. आता आम्ही थांबलो नाही तर आम्हाला कलिंगड फुकट देऊन गेलेत खायला. आमच्याकडं आम्हाला 100-200 रुपये घालायला लागला. हे खाल्लंय. शेतकऱ्याचा जे हे असतं ना काय म्हणतात त्याला, शेतकऱ्याचं जे मन आहे ना ते कोणी घेऊ शकत नाही.
भले पैसे कमी होईल पण खायला ना कुठंच. आम्ही कोल्हापूरला गेलो ऊस पण पाहिजे तेवढं खा, किती हवं तेवढं खाय. शेतकरी हा असा आहे, त्याच्याबद्दल किती बोलायला तेवढं कमी आहे. स्वतःला 10 रुपये नाही, स्वतःला पैसे नाही भेटले चालेल पण समोरच्या माणसाला रिकामे हात पाठवत नाही. असा अनुभव आहे आपल्या कोकणातलाच आणि शेतकऱ्याचा अनुभवच आहे, विषयच नाही. तर असं काय आहे, आपलं कलिंगड दिलं तर खाऊया आणि नंतर भेटू गाईज. तुम्ही पण घ्या की. तर गाईज हे बघा फायनली कलिंगड फुल पॅक केलेले आहेत आणि आता आम्ही निघतो इथून. चला निघायला ती गाडी पण त्याने लोड केला त्या लोकांनी. चला हा बघ शाना बघ गाडी कुठे लावून ठेवणार ती गाईज. ही बघा आता ही गाडी आपण कुठे काय करणार सांगा मला, गाडी काढणार कशी गाईज सांग. थांब उतर तुम्ही. तर गाईज हे बघा आपली गाडी अशा प्रकारे भरली गेली, कलिंगडे पूर्ण भरलेत गाडीत आणि आता आपण निघालो आहे इथून. चला आता गाडी वगैरे लोड झाली आणि आता आपण निघालो आहे घरी जायला. सो चला आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आपल्या घरी जायला. डायरेक्ट आता आपण भेटू डायरेक्ट करबुड्यात. लेट्स गो. तर चला गाईज बघा बाजूने ना बघा कॅनल आहे, कॅनल पाण्याचा बघा मस्त पाणी आहे, स्वच्छ आहे, आतमध्ये कचरा नाही आहे. मला वाटतं इकडच्या लोकांनी स्वच्छता ठेवलेली आहे त्या कॅनलसाठी. बरं वाटलं जरा बघून, व्यवस्थित एकदम स्वच्छ पाणी आहे याच्यामध्ये. तर चला गाईज आता आपण भेटूया डायरेक्ट हायवेला. गाईज माणगावला आम्ही आता बाहेर येतोय आणि बघू शकता तुम्ही ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. तर गाईज इथनं जर लवकर जाऊ द्या, आम्हाला उशीरच झाला तसाही. चला गाईज अशा प्रकारे आपण आता आलोय आपलं फायनल वजन जे असतं ते म्हणजे लोड केल्यानंतर जे वजन असतं ते आपण करायला आलोय. सो लोड वगैरे करूया नंतर मग नाही लोड वगैरे झालं आता फायनली. लोड करून आता आपण इथं वजन करण्यासाठी फायनल आलोय. तिची रिसिप्ट घेऊया आणि मग जायचं आपल्याला. आता ही गाडी लागली इथं, तिचं वजन झालं की आपल्या गाडीचं वजन आणि मग आपल्या गाडीचं वजन झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे घरी डायरेक्ट. बघा फायनल वजन करून आपण निघालोय. तर चला आता एकदम फुल्ली AC लावून एकदम चिलमध्ये कूल निघूया. लेट्स गो. जय श्रीराम. किती काहीच बघा डोंगरातली घरे कशी वाटतात सांगा मला तुम्ही, एकदम नाथ खुळक नाही बघ, विषयच नाही. सो गाईज अशा प्रकारे आपण आता आलो आहे उशीच्या घाटात, म्हणजे आपल्या उशीचा घाट चाललो आहे. आता आपण फायनली आपल्या गावात एंट्री केलेली आहे आणि विक्रम मोदीचा चेहरा बघू शकता तुम्ही, डोळे उघडले. तर चला गाईज आजचा ब्लॉग आणि आजचा दिवस आपला असा काय संपलेला आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग अशा प्रकारे आपण दिवस आणि ब्लॉग अशा प्रकारे संपवलेला आहे. डे आणि नाईट असं म्हणता येईल तुला, रात्र पण त्याच्यामध्ये असल्यामुळे. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.